शरला सागर गंगा उघी मिळे आपणाची खेळी आपणाशी मधील ते वाव अवघी उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हा मध्ये तेची परी घटमट झाले आकाशाचे पोटी घटमट झाले आकाशाचे पोटी वचनेची तुटी तेथेची ते मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हा मध्ये तेची परी तुका म्हणे बीजे बीज दाखविले तुका म्हणे बीजे बीज दाखविले पत्र पुष्प आले गेले वाया मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हा मध्ये तेची परी ओम नमो जी अद्या वेद प्रतिपद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमते प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारी जोजी महावळवीत विश्वाभासु नवल बुदयला चंदांशु अद्वयार्जुनी कासु वंदो आता पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शरला सागर गंगा उभी मिळे शरला सागर गंगा उभी मिळे आपणाची खेळी आपणाशी मधील ते वाव अवघे उपाधे तुम्हा आम्हा मध्ये तेची परी घटमट झाली आकाशाचे पोटे वचनेचे तुटी तेथेची ते मधील ते वाव एवढं राहू दे नावाज अवघी उपाधी तुम्हा आम्हा मध्ये तेची परी प्रस्तुत सेवा नैमित्तिक अशा प्रकारची सेवा आहे सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं चाललेला हा नाम महोत्सव आणि ही माझ्या वाट्यात आलेली दुसऱ्या क्रमांकाची सेवा विठ्ठल सालापादाप्रमाणे चालत आलेला नाम महोत्सव मी नेहमी सांगत असतो पुनरुक्तीचा दोष करून पुन्हा सांगतो वर्षा काळी सरिता वर्षा काळी सरिता वाढू लागे पंडोसुता तैसे नवी भजता श्रद्धा दिशे अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणानं आणि बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम आपण करत आहात की नाही हे गुरुजींचं ओळीनं 54व पुण्यस्मरण आहे ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर यांना या म्हणजे ब्रह्मलीन होऊन बरोबर 54 वर्ष पूर्ण झाले गुरुजींचा ब्रह्मलीन होण्याचा काळ म्हणजे 4 जानेवारी 1970 साली बुधवारचा दिवस होता आणि दुपारी 1:30 वाजता झाकल्या घटीचा दिवा तो झाला नेनो काय केधवा या रीती जो पांडवा देह ठेवी गेले दिगंबर ईश्वर
ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, महापुरुष या जगतातून निघून जातात पण त्यांचं जीवन, महापुरुषांचं जीवन संपूर्ण मानव मात्रांना मार्गदर्शक अशा प्रकारचं जीवन असतं. म्हणून त्यांची पुण्यतिथी, गुरुजींची पुण्यतिथी का साजरी करायची? ज्ञानोबरायचे जर भाषेमध्ये बोलायचं झालं तर मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, का दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. म्हणून मुक्त पुरुषाच्या वर्णनामध्ये ऐका, महापुरुषांच्या वर्णनामध्ये आपल्याला आपला आत्मलाभ मिळत असतो. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनिर्वाणा वेगावे तेची सदा पुण्यवंत. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. आणि गुरुजींचं जीवन म्हणजे कसं, संपूर्ण याच्यावत मानव मात्र नाही का विश्रांतीचा ठाव. मानवी जीवनामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती करायचं असेल, मानवी जीवन जर आम्हाला पूर्ण करायचं असेल तर गुरुजी सारख्या संतांची संगती, गुरुजी सारख्या संतांचं चरित्र आपण श्रवण करणं आवश्यक आहे, कथन करणं आवश्यक. तत्कथनम तत्चिंतनम, मन विश्रांतीचा ठाव, पाये गुरुजींची भाव, तुका मने पापी, जाती गुरुजींची जपे. आज गुरुजी शिवाय दुसरं काही बोलायचंच नाही, ठीक आहे नाही. म्हणून तर आहे जिथं जिथं संत शब्द येईल, जिथं जिथं आज कीर्तनामध्ये संत शब्द येईल, संत इज इक्वल टू गुरुजी अँड गुरुजी इज इक्वल टू संत. म्हणजे संत म्हणजेच गुरुजी, गुरुजी म्हणजेच संत. विठ्ठल आपण फार मोठ्या श्रद्धेनं हा दरवर्षी कार्यक्रम करता. जुन्या गावामध्ये सुद्धा आपण हा कार्यक्रम करत होता आणि पुन्हा या नव्या गावामध्ये तुम्ही कार्यक्रम करता, म्हणून आपलं फार मोठं भाग्य आहे. आपण फार मोठ्या महापुरुषांची पुण्यतिथी साजरी करतो. तुम्ही बघा, आणि गेल्याही वर्षी महाराजांचं मला दर्शन झालं. गाथा त्यांच्या कंठस्थ आहे की नाही. कैलास महाराज टिटवीकर इकडे, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिरा शिखरे सागरी तारिली, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी. अशा सुंदर गाथ्याचं पारायण आपण करतात. बाबा सिंधुशी बांधिला शेतू जेणे, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालीला विग्रहे निर्विकारी. हे निळोबारायनं केलेलं तुकोबारायचं स्तवन, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. मी मागेही बोलून आलो आहे की नाही, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये
कदाचित ज्यावेळेस मला वेळ मिळेल, मला महाराजांच्या सानिध्यामध्ये पारायण करण्याचा योग गुरुजींनी आणावा, परमात्मा पंढरीनाथाने आणावा, जेणेकरून आमचं जीवन कृतार्थ होईल. कारण गाथ्याच्या पारायणामध्ये कृतार्थतेची आपल्याला ठेवा मिळतो, ध्यानात ठेवा. गाथा म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, हे सर्व उपनिषदाचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर. कुणी म्हणतात की ही तर ओवी ज्ञानोबरायांची आहे. जेवढं जेवढं तुम्ही ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी बद्दल बोलणार तेवढं तेवढं गाथ्याला सुद्धा लागू आहे. विठ्ठल विठ्ठल एकच आहे बाबा. सामान्य माणसांकरता जगद्गुरु तुकोबारांनी अभंग रचना केली आणि ज्ञानोबारांनी मात्र ओवीबद्ध रचना केली, पण तत्वज्ञान एकच सांगितलं. म्हणून तर ही अक्षरे नवती देखा, हे जसं ज्ञानोबारांच्या बाबतीत खरं आहे, ही अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, संपूर्ण जगा लागे देखा, उजळली तुकोबाराय देवे. ज्याप्रमाणे संसाराला जिंकण्याचे शब्द ज्ञानोबारांनी ओवीमध्ये सांगितले आणि तेच शब्द तुम्ही पाहणार. बऱ्याच अशा ओव्या आहेत की बीज तरुवरा शेवटी, तरुवर बीजाच्या पोटी. हे अभंग आहे, तुम्ही पाहिला असेल. तरुवर बीजाच्या पोटी, बीज तरुवरा शेवटी. हे एकच आहे ना, बीज मोडे झाड होई. कोणी म्हणाल बाबा ही ज्ञानोबारायांची ओवी पाहून तुकोबारायांना अभंग लिहिला का? तसं नाहीये. ज्ञानोबारायांची ओवी पाहून हा अभंग लिहिला नाही, किंवा ज्ञानोबारायांनी तुकोबारायांचा अभंग पाहून ही ओवी लिहिली नाही. कारण जे युनिव्हर्सल ट्रूथ असतं, जे जागतिक सत्य असतं, ते जागतिक सत्य कोण्याही व्यक्तीच्या मुखात आलं तर एकच असतं, ध्यानात ठेवा. पाणी पिल्यानं तहान जाते, हे भूतकाळात खरं होतं, आता नाही का खरं? याला जागतिक वाक्य सत्य म्हणतात, आहे की नाही? म्हणजे पाणी पिल्यानं तहान जाते. भूतकाळामध्ये म्हणत तहान जात होती ना, आता तहान जात नाही, असं काही आहे का? नाहीये. पाणी नेहमी, ठीक आहे नाही, चढाकडून उताराकडं वाहत. हे कोणत्या काळात? सगळ्याच काळात, ठीक आहे ना. खाला राधावे पाणी, पाणी उताराकडे धावतं. पाण्याची धाव नेहमी समुद्राकडे असते, हे नेहमीच्याच काळात आहे. साखर भूतकाळामध्ये गोड होती ना, आता काय कडू लागते का बाबा? साखर गोड ते गोडच. हे जे वाक्य असतात ना, त्याला शुद्ध मराठीमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात, याला जागतिक सत्य म्हणतात. आणि जागतिक सत्याची घटना कोण्याही मुखातून आले तर एक वाक्यताच येते, विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याच्या बाबतीत परमात्म्याचं वर्णन करताना सगळ्या संतांनी दिलं. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे, भगवान सच्चिदानंद स्वरूप आहे असं व्यासांनी आपल्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि विठ्ठल विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वव्युत्पत्त्यादि हेतवे, भगवान सच्चिदानंद रूप आहेत असं व्यासांनी सांगितलं. आणि तुकोबारांनी तरी काय लिहिलं? आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. आता परमात्मा सद्रूप आहे, परमात्मा चिद्रूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे, हे वेदामध्ये सांगितलं. सत्यम अनंतम ब्रह्म, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे. अशा प्रकारचं परब्रह्माचं वर्णन समजा वेदामध्ये आलं, आणि तेच वर्णन गाथ्यामध्ये आलं तर वन अँड सेमच येणार. ज्ञानोबारांनी जर या परब्रह्माचं वर्णन केलं तर नामरूप संबंधो, जाती क्रिया भेदो, हा अकाराशीच प्रवादो, वस्तूशी नाही वितरंगाचा संबंध नाही, जाती क्रिया भेदाचा संदर्भ नाही, असं सच्चिदानंद रूप परब्रह्म आहे. म्हणजे परमात्मा सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तुकोबारांनी सांगितलं म्हणजेच आनंद रूप आहे. आणि ज्ञानोबारांनी सांगितल्यानंतर आनंद रूप नाही का? आहेच आहे. कारण परमात्मा आनंद रूप आहे,
हे अकाट्य सिद्धांत आहे. मग ते कोणीही सांगू, भूतकाळातल्या संतांनी सांगितलं तरी परमात्मा आनंद रूपच आहे. आणि आता कलियुगातल्या एखाद्या साधकानं त्याचा जर अनुभूती घेतली तर परमात्मा सच्चिदानंद रूपच आहे, अशीच अनुभूती येणार. विठ्ठल म्हणून अशा सुंदर गाथ्याचं आपण पारायण करत आहात. काय माझ्या घशाला झाले मला काही नाही वाटत, काहीतरी गार पाणी पिण्यात आलं, ते कीर्तनाच्या मुळावर आला. आता इतका घसा बसलेला आहे, नाही इतका घोगरा आवाज नाही मला तुमचा पाहायला नाही. विठ्ठल म्हणून आपण रंगनाथ महाराज परभणीकरांची 54वी पुण्यतिथी साजरी करत आहोत. आता गुरुजींची पुण्यतिथी साजरी करण्यामध्ये गुरुजींना काही लाभ नाही, ध्यानात ठेवा. गुरुजींना जे प्राप्त करायचं मिळवायाचे मिळून गेले, किंवा कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. महापुरुषांच्या जीवनामध्ये सगळंच मिळालेलं आहे, आत्मलाभ प्राप्त झालेला आहे. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोगविषेके हरि केले ना आत्मलाभात परम लाभम न विद्यते. त्यांना आत्मलाभ झालेलाच आहे, त्यांना आत्मसुख प्राप्त झालेलंच आहे, त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलेच आहे. जर त्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी केली तरच त्यांना आत्मलाभ झालेला तो जसाचा तसा राहणार, नाही तर काय निघून जाणार आहे का? छे असं कसं होणार? मग ही पुण्यतिथी साजरी करण्यामध्ये गुरुजींना काय लाभ? गुरुजींना काहीच लाभ नाही. कारण गुरुजी आता अशा स्थितीला गेले जहां नफा भी नहीं होता और जहां घाटा भी नहीं होता, नायदर गेन नॉर लॉस. जिथं प्राप्तीचा बी संबंध नाही आणि निवृत्तीचाही संबंध नाही, अशा सच्चिदानंद द्रंग मात्र अवस्थेला गुरुजी गेल्यामुळे त्यांना ना नफा ना तोटा. लाभोनी दीपाप महाराज परभणीकर अशा अवस्थेला गेले जिथं पाप पुण्याचा संबंध जेत न संचरे पुण्य पाप, जिथं पाप पुण्याचा शिरकाव होत नाही. कारण देह तादात्म्य नाहीच आहे का नाही. जो या देहावरी उदासायसिया परी उखिता जैसा बिहारी बैसला से जायाचे जैसे लेणे. ज्याप्रमाणे उसने दागिने आणल्यानंतर आपला ज्याप्रमाणे भाव असतो त्याप्रमाणे संत या देहामध्ये राहतात, पण त्यांना देह तादात्म्य नाही. म्हणून गुरुजींना काही प्राप्त करायचं शिल्लक नाही. पण आपण जर त्यांची पुण्यतिथी केली तर आपलं अंतकरण निर्मळ होत आहे, स्वच्छ होत आहे. आपल्या अंतकरणातलं पाप निघून जातं, आपण पुण्यवान बनतो, आपल्याला संत भेटतात आणि सरते शेवटी संत आत्मबोध अवस्था आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणजे गुरुजींच्या पुण्यतिथी करण्यामध्ये आपल्याला लाभच लाभ आहे. म्हणून आपण दरवर्षी गुरुजींची पुण्यतिथी साजरी करतो. विठ्ठल गुरुजींचं जीवन हे अलौकिक अशा प्रकारचं जीवन होतं. मार्गाधारे वर्तावे, जग हे मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती, अशा प्रकारचं गुरुजींचं जीवन होतं. गुरुजींचं जीवन म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शक अशा प्रकारचं जीवन आहे. तुम्ही पहा, गुरुजींच्या जीवनातले काही पैलू आम्ही महापुरुषाकडून ऐकलेले आहेत. गुरुजींचं जीवन असं होतं की त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं वैराग्य होतं. वैराग्याचे महामैर होते. कारण विरक्ती वाचून हे साध्य होत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगनेची नाही, तैसे मोक्ष देईल ज्ञान या बोला किर नाही आन. परितेची थारी ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्या मनामध्ये आत्मबोध संपन्न अवस्था प्राप्त करायची ते मन वैराग्यानं शुद्ध झालं पाहिजे.
ते मनामध्ये शम दम परती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान असलं पाहिजे. म्हणजे गुरुजींचं कडकडीत अशा प्रकारचं वैराग्य होतं. ज्यांनी ज्यांनी गुरुजीची संगती केली ते म्हणतात गुरुजीकडे कोणताच प्रपंच नव्हता, सोवळा बी प्रपंच नव्हता आणि ओवळा बी प्रपंच नव्हता. विठ्ठल ओवळा प्रपंच म्हणजे काय? घरदार असणं, काळ्या डोक्याची बाई असणं, घरात चतुर्भुज होणं, हे ओवळा प्रपंच आहे, हे की नाही? पण गुरुजींना कसं होतं? जन्मतेनी प्रसंगी ज्ञानोबारायांचं ज्याप्रमाणे जीवन आहे, अरे गुरुजींना स्त्री देहाचा संबंध आला किती? जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे, तेथुनी आघवे जन्म सोवळे कीजे. कारण गुरुजींचं जीवनच असं प्रकार होतं. एकच कीर्तन म्हणून गुरुजींनी दादा महाराजांचं ऐकलं. वाळवंटामध्ये कार्तिकी वारीमध्ये प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही. तुका म्हणे त्यास दोन्हीकडे धक्का. दोहे पेवावरी हे अभंगावर कीर्तन होतं म्हणून दादा महाराजांचं. अनेक लोकांनी ऐकलं, पण शब्द ज्याला लागायचा त्यालाच लागतो ना बापा. म्हणून दोही पेवावरी ठेवू जाता हात, होया अपघात शरीराचा, असं कीर्तन ऐकलं. गुरुजी एकदम 18-19 वर्ष वयाचे तरणा बांड, त्यांच्या मनावर हे वाक्य कोरलं. गुरुजी प्रचंड श्रीमंत होते. त्यांच्या घरामध्ये फार मोठा व्यापार चालायचा, कापसाचा व्यापार चालायचा. आता सोनपेठचा त्यांचा जन्म, ज्या गावाचं नावच सोनपेठ आहे, सोन्याची पेठ असणारी त्या गावामध्ये जन्म. छिद्रवार घराण्यामध्ये गुरुजींचा जन्म झालेला. आणि गुरुजींनी हे कानावर एक वाक्य ऐकलं आणि दादांचं एकच वाक्य ऐकलं, अरे मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर माणसानं एक जन्म तरी अनसूट परमार्थ करावा, अनसूट परमार्थ करावा. कीर्तन संपलं. गुरुजींनी दादांच्या समोर उभं राहून, गुरुजी अनसूट परमार्थ म्हणजे काय असतो? दादा महाराजांना प्रश्न विचारला, गुरुजी अनसूट परमार्थ म्हणजे काय असतो? अरे एक जन्म फक्त परमार्थ परमार्थ आणि परमार्थच करायचा. प्रपंचाशी अबोला, प्रपंचामध्ये प्रवेश करायचाच नाही. आणि गुरुजींनी त्याच वेळेस वाळवंटामध्ये शपथ घेतली की मी आजन्म ब्रह्मचारी राहील. ज्याप्रमाणे भीष्माचार्यानं प्रतिज्ञा घेतली त्याप्रमाणे गुरुजींनी अशी शपथ घेतली, मी एक जन्म अनसूट परमार्थ करील. म्हणजे हा देह दुसऱ्या कामा करता वापरणारच नाही. याला अनसूट परमार्थ म्हणायचं आहे की नाही? मग आपण सामान्य माणसं काय करतात? पनसूट असतात. पनसूट म्हणजे काय? परमार्थही करायचा, प्रपंचही करायचा. हे फार कठीण असतं, ध्यानात ठेवा. ही दोरावरची कसरत असते. कारण कशी कसरत असते? आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये गेलं की माणसाला घर दृष्टीस पडतं, घर डोळ्यापुढं दिसतं, आणि घरी आलं की गुरूंचा आश्रम दिसतो, एक नाही. काय असते ओढाताण? ध्यानात ठेवा. सगळी तगमग असते. प्रापंचिक जीवन अत्यंत कठीण अशा प्रकारचं असतं. म्हणून अनसूट परमार्थ हा अत्यंत महत्वाचा आहे. अनसूट या शब्दाचा अर्थ, समजा एक कळशीभर पाणी आणलं आपण, देवपूजे करतात, एक कळशीभर पाणी आणले. आता ते कळशीभर पाणी कशाला वापरायचं? देवपूजेलाच वापरायचं का? त्याच्यातच पाय धुवायचे, त्याच्यातच गुळणा बी करायचा, खाकरायचं खोकरायचं. देवपूजेला आणलेल्या पाण्यानं खाकरायचं खोकरायचं नाही. म्हणले द्या तांब्या भरून पाय धुवा, खंगाळून पाय धुवा, गुळणा करा, देवपूजे त्यानंच करा. हे पाणी पनसूट झालं. हे पनसूट पाणी देवाला चालत नाही, ते अनसूट राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणून असं बोट सुद्धा बुडालेलं नाही पाहिजे. कळशी घेताना बरोबर धरायची, ज्यात बोट बुडून आणायचं नाही. आता लोक पाणी प्यायला देताना त्याच्यात बोट बुडून देतात. आता ती तर सोलायची बोय नाही, म्हणजे बोलायची सोय नाही. म्हणजे ज्याप्रमाणे कळशीभर पाणी आणलं आणि ते कळशीभर पाणी फक्त देवपूजेलाच वापरायचं, प्यायला वापरायचं नाही, पायथ्याला वापरायचं नाही. तसा हा मनुष्य देह आला. या मनुष्य देहामध्ये केवळ भगवत प्राप्ती करायची, असा अनसूट एक जन्म आमच्या परभणीकर गुरुजींनी घालवला. त्यांचं जीवन अत्यंत मार्गदर्शक आहे. गुरुजी म्हणून सुंदर गंध लावत असत. त्यांचा एक एक पैलू जीवनातला हे मोठ्या महापुरुषाकडून मी ऐकलेले. गुरुवर्य साखरे महाराजाकडून ही कथा त्यांची ऐकलेली. विठ्ठल
आजकाल तर गंध लावायची लोकांना ऍलर्जीच आहे. म्हणजे ऍलर्जी या शब्दाचा अर्थ आहे वावड. जसं काही लोकांना गाजर गवतातून गेलं की मोठमोठ्याले बुधी येतात. जुन्या काळामध्ये जर कपाळाला गंध नसेल तर दोन विकल्प लावण्यात यायची. एक तर याला टिंब टिंब पडला असेल म्हणजे काय सुतक. कपाळाला जर गंध नसेल तर एक तर त्याला सुतक पडला असेल, नाही तर हा जिम्मुख जुम्म असेल. जिम्मुख जुम्म म्हणजे माहिती ना तुम्हाला, ते म्हणतात हमारे में तो काय ते बोलण्यात फारच पटायत असतात. तुम जो कल सुबह नहाते, आज सुबह जो नहाते तो दोपहर को नहीं, शाम को नहीं, कल सुबह. तुम कैसे नहाते बोलण्यामध्ये कसं, तुम जो आज सुबह नहाते तो दोपहर को नहीं, शाम को नहीं, रात को नहीं, आज सुबह जो नहाते तो कल सुबह. हम तो जुम्मुख जुम्मुख जुम्मू काय दररोज यायला 8 दिवसाला, पण म्हणण्यात कसं यायला जुम्मुख जुम्मा जुम्मुख जुम्मा विठ्ठल. माझ्या बोलण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की गुरुजी कपाळाला गंध लावत असत. आजकाल लोकांनी कपाळाला गंध लावणं सोडून दिलंय. जुन्या काळामध्ये कपाळाला गंध नाही लावलं तर ते अशुभतेचं लक्षण मानलं जायचं. पण आता काही माणसं शिकलेली म्हणतात, महाराज एवढं कपाळ स्वच्छ असताना त्या कपाळावर ही वेडी वाकडी जॉमेंट्री कशाला काढायची, ही भूमिती रचना कशाला. बरे बाबा, पण लक्षात ठेवा गंध लावणं हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि ते गंध 2 भुवयाच्या मध्ये लावलं पाहिजे, हे आज्ञाचक्र असतं. जर आपण भुवयाच्या मध्ये जर गंध लावलं तर आपलं हेड ऑफिस व्यवस्थित चालतं. हेड ऑफिस असतं ध्यानात ठेवा. जर दिल्लीचा कारभार व्यवस्थित असेल तर गल्लीतला कारभार चांगला चालतो. इथं गंध लावणं म्हणजे हेड ऑफिस कंट्रोल मध्ये ठेवणं, मग सगळे आपले व्यवहार सुरळीत होतात. आता तुम्हीच ठरवा गंध लावायचं का ना. जे लावतात त्यांच्याबद्दल काहीच नाही, जे लावत नसतील त्यांना मी सांगेल. इथं तसं गंध न लावणार कोणीच नाही, कोणीच नाही. पण अगोदर येऊन बसलं असलं तर काय सांगा. विठ्ठल इतकं झाल्यानंतर एका माऊलीनं मला विचारलं दुसऱ्या गावामध्ये कीर्तन करताना, गुरुजी म्हणे तुम्ही गंधाचं सांगितलं, कुंकुवाचं तर काही सांगितलंच नाही. मी त्या बाईला म्हणलं, माऊली जे गंधाबद्दल आहे तेच कुंकुवाचं आहे. म्हणजे जे गंधाबद्दल सांगितलं तेच कुंकुवाचं आहे. पण आता ते कुंकू राहिलं नाही, ते झालं कुंकव. त्याचं झालं अनेक वचन. ते कुंकू कुंकूच राहिलं नाही ना, ते कधी हिरव्या रंगाचं झालं, मॅचिंग आली त्याच्यामध्ये. ती कुंकू राहिलं नाही, ते कुंकव झालं, ती झाली टिकली. आता मला शोभत नाही गुरुजी म्हणायची म्हणून. गुरुजी किंवा साखरे महाराज म्हणतात टिकली टिकली तर बरं आहे, नाही तर हुकलेली तर आहेच म्हणायची. विठ्ठल विठ्ठल. त्यातही त्या टिकलीची तऱ्हा. गेल्या वर्षी मी परभणीत महाराजांचं कीर्तन ऐकलं. म्हणले टिकली सुद्धा अनंत रंगाची. साडी हिरवी तर टिकली हिरवीच, सँडल हिरवेच, फक्त केस हिरवे नसतात बाबा. ते हेअरडे लावून उलट काले केले जातात त्याला. माझ्या बोलण्याचं एक ते गुरुजी विनोदाचा भाग सोडा. गुरुजी गंध लावत असत. ते वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे. गुरुजीचा एक एक पैलू आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. गुरुजी सकाळी उठून काकडा भजन म्हणत असत. गुरुजी सकाळी जप करत असत. स्नान झाल्यानंतर गुरुमंत्राचा जप करत असत. एका जणांना असं विचारलं, गुरुजी तुमचा एवढं निधी ध्यास नाही, तुम्ही अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये असतात, तुमच्या नावाचा कदाचित वैकुंठामध्ये विष्णू जप करत असेल, तुम्हाला जप करण्याची काय गरज आहे. राम हमारा जप करे हम बैठे आराम. अहो भगवान तुमच्या नावाचा जप करत असेल गुरुजी. गुरुजीनं सावकाशपणे उत्तर दिलं, अरे बाबा ठीक आहे ना, मी जप का करतो त्याचं कारण आहे तुमच्या सारख्या साधकांनी. आता नवीन नवीन तुम्ही विचारसागर वाचायला लागले, वृत्ती प्रभाव रोगात चालले, तुम्ही नामाला तुच्छ समजता, तुम्ही जप करत नाही, गुरुमंत्राचा तुम्ही जप करत नाहीत, म्हणून तुमच्या नावाचा जप म्हणले मी करतो असं गुरुजी म्हणत असत. विठ्ठल
रूपानं वारकरी होते, ध्यानात ठेवा. पूर्ण रूपानं वारकरी म्हणजे ते पंढरपूरची वारी केव्हापासून करायची? म्हणून वारी करायला चालायला पाये असतात. पाया म्हणजे वारी करायला पाये असावे लागतात, ते सुदृढ असावे लागतात. जे चालायला येत नव्हतं तेव्हापासून गुरुजींनी म्हणून वडिलाच्या खांद्यावर बसून शेवटपर्यंत वारी केली. विठ्ठल ठेवायचं. गुरुजी काही लोकांचे स्मारक त्यांच्या इमारतीच्या रूपानं प्रसिद्ध आहे. काही लोकांची आठवणी अमुक अमुक त्यांनी इमारती बांधल्या, धर्मशाळा बांधल्या. गुरुजीने हे काहीच केलं नाही, मठ मंदिर उभारले नाहीत. गुरुजीचा 16 बी प्रपंच नाही, ओवळा बी प्रपंच नाही. मठ मंदिर बांधणं म्हणजे हे 16 प्रपंच आहे. आणि हे सामान्य ग्रस्ती होणं तर हे ओवळा प्रपंच आहे. गुरुजीचा 16 बी प्रपंच नाही, त्यांच्या नावाची कुठं जमीन नाही, बँकेमध्ये खातं नाही, बँक बॅलन्स नाही, काही जगात प्रॉपर्टी नाही. अत्यंत 16 जर महात्मा कोणी असेल तर फक्त रंगनाथ महाराज परभणीकर. विठ्ठल आता तर एखादा महाराज महात्मा नाही, एखादा महाराज जर त्याचा देह पडला, तो जर मेला तर त्याच्या पैशावर महाराष्ट्राचं अर्थ खातं चलल. हित तराय, कारण त्याच्याकरता तर हे कीर्तन करायचे ना, हे की नाही. एक कीर्तनाचे 35,000, हे तर कमी झालं. 50,000चा महाराज आहे. तुम्हाला काय सांगू, 1,00,000 रुपयाचा महाराज आहे. ज्याप्रमाणे मंठ्याच्या बाजारामध्ये 1.5 लाख रुपयाचं म्हणून बैल, किती रुपयाचा हे बैल, कितीचा? 1.5 लाखाचा. हे बैल कितीचा? 1,00,000 रुपयाचा. तसा हे महाराज किती रुपयाचा? किती? 1,00,000 रुपयाचा. कंसामध्ये कोण म्हणून तुम्ही, कंसात कोण? बैल म्हणा ना. मी तुम्हाला काय म्हणा, विठ्ठल सगळं विडंबन आहे. ध्यानात ठेवा. गुरुजींचं असं वाक्य होतं म्हणा, ज्या कालामध्ये महाराज बिघडतील त्याला कलियुग म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजकाल किती बाजारोकरण झालंय तुम्ही सांगा ना. काय बाजारोकरण, किती बाजारोकरण आहे की नाही. कीर्तनाच्या नावाखाली लोकांना आकर्षित करण्याकरता कव्वाल्या म्हणायच्या, गाणे म्हणायचे, गाणे म्हणायचे, कव्वाल्या म्हणायच्या, प्रसंगाला कविता म्हणायच्या, आणि पुन्हा त्याला आवाजाचा बादशाह म्हणायचं. त्याला पुन्हा काय म्हणायचं? आवाजाचा बादशाह. आणि त्यानं पुन्हा ती कविता नाही म्हणली तर एखादा पठ्या गावातला होत, महाराज ती कविता राहिली ना, आहे माझा प्रेमाचा सागर. ती म्हणलंच पठ्य, कारण तो आवाजाचा बादशाह आहे. कारण लोकांना झुकविण्याकरता जरा नरड जर चांगला असलं ना, महाराज लवकर होता येते. नरड चांगलं पाहिजे, सरसर बोलता आलं पाहिजे, ठीक आहे नाही. मग महाराज होता येते. महाराज झाले की मग 35,000, 50,000, सकाळचं कीर्तन 35,000. मी म्हणून तर म्हणतो, महाराज होणं म्हणजे नोटा छापणं. नोटा छापणं, नोटा छापण्याची मशीन, त्याचं नाव महाराजाची जात. तुम्हाला सांगतो, ह्या संप्रदायाचं जर वाटोळ झालं असेल तर या अशा वक्त्यांनी झालंय. ध्यानात ठेवा. गुणवान लोकांनी कधीच वाटोळ केलं नाही. तुम्ही सांगा कोणता मृदंगाचार्य असा आहे की त्यानं 5 बंगली बिल्डिंग बांधली? तुम्ही सांगा. मृदंगाचार्याला देण्यात येतच काय? जाण्यापुरतं देण्यात येतं. ध्यानात ठेवा. एखाद्या गायकानं, अहो त्याचा जर घशाचा जर आजार झाला तर त्याला दवाखान्यात जायला पैसे नसतात. मला असं वाटतं की हे संप्रदाय आपला वाढायचा असं तर हे गुणवान लोकांची तुम्ही कदर करा. ते कुठून येतात, कुठं जातात. कधी कधी तर असं येतं ध्यानात, कीर्तन झाल्यानंतर ते गुणवान कुठं झोपला आणि कुठं उठला कोणालाच मिळ लागत नाही. पण महाराजाची मात्र बास 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 त्याची काय सोय केल्या जाते. महाराज म्हणजे पोचलेला हत्तीच असतो. विठ्ठल आजच्या कालामध्ये हे विडंबन आहे. ध्यानात ठेवा. हे परमार्थ हे साधन नाही. ध्यानात ठेवा. परमार्थ कल्याणाचं साधन आहे. जेणे करून मूर्ती ठसावी
अंतरे श्रीहरीचे ऐसे कीर्तन मर्यादा आहे. महाराजाच्या घरची का संतांच्या? संतांच्या घरची. म्हणून तर प्रेम भरे वैराग्याच्या व्यक्ती विवराव्या. हो, प्रेम भरे वैराग्याच्या व्यक्ती विवराव्या अशा प्रकारची कीर्तन मर्यादा आहे. पण हे सेन्सॉर बोर्डच राहिला नाही. पिक्चरला सेन्सॉर बोर्ड लागले पण कीर्तनकाराला सेन्सॉर बोर्ड लागलं तर बरं होईल. मग त्या कविता बंद होतील. कुठेतरी त्याची परीक्षा पाहिजे, त्यानंच कीर्तन केलं पाहिजे. असा सेन्सॉर बोर्ड नाही. ठीक आहे, कोणी बी काय. आणि विनोदाचार्याला तर उत आला लगे. निंबोलीच्या झाडामागे खोप्यामध्ये खोपा, काय खोप्यात खोपा, काय विठ्ठल. गुरुजींच्या ठिकाणी संप्रदायपूर्वक वर्तन होतं म्हणून गुरुजींचं जीवन आपल्याला अलौकिक. अरे असा जर महात्मा एखाद्या देशात झाला असता, त्या महात्म्याचं सोन्याचं मंदिर बांधलं असतं. तुम्ही विचार करा, ज्या पगारामध्ये आपण सगळं जीवन एखाद्या नोकरी करता अर्पण करतो, आपण महापुरुषा करता काय करतो. म्हणून तर आहे त्यांच्या ठिकाणी तुम्ही काही करा, हो काय द्यावे त्याशी व्हाव्या उत्तराई ठेविता हा पायी. बद्दल बोलणार नाहीत. काय द्यावे त्याशी भया उत्तराई ठेविता हा पाये जीव थोडा. ठेवितो म्हणायचं नाही, जीव थोडा ठेवितो असं म्हणायचं नाही. ठेविता, जीव जरी त्यांच्या पायावर समर्पण केला तर ते थोडंच आहे, एकच आहे. 15.5 यारज तवणी तैसे स्तुतेचे मिळवणी उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भरी. अशा प्रकारचं गुरुजींचं जीवन आहे. त्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग अत्यंत अंतरंगातला गड्या महावाक्याचं चिंतन सांगणारा अभंग आहे. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी ये रवी वाक चातुर्य होईल सुखिया. अध्यात्मशास्त्राचा अंतरंग अधिकारी आहे. अंतरंग अधिकाऱ्याकडे अंतरंग साधन असतात. जे साधन ज्ञानाला जवळच आहे त्याला अंतरंग साधन म्हणतात, आणि जे साधन ज्ञानाला दूरचे त्याला बहिरंग साधन म्हणतात. सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे श्रीमंत श्री तुकोबारायचा अत्यंत अंतरंग सांगणारा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये महावाक्याचं चिंतन केलेलं आहे. आणि हे महावाक्याचं चिंतन करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी एक निसर्गात घडणारी घटना, एक निसर्गात घडणारी पावसाची घटना त्याला दृष्टांत करून अभंगाच्या पहिले चरण
सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाशी. जगद्गुरु तुकोबारायांनी महावाक्याचं चिंतन सांगण्याकरता एक दृष्टांत सांगितला. सिद्धांत तर एवढाच आहे गड्या, किती जरी गोट्यावधी ग्रंथ असते तर ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीव ब्रह्मैव न परः. हे जगत दिसणारं मिथ्या आहे, स्वतःहून विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे की नाही याचा विचार केला. सतना असत होय जे विचाराची नामनस आहे. अशा प्रकारचं हे जगत अनिर्वचनीय मिथ्या आहे म्हणून, आणि परमात्मा मात्र सत्य आहे. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या, ज्याचा कधी बाध होत नाही, त्रिकालामध्ये ज्याचा बाध होत नाही, ज्ञानानं सुद्धा त्याचा बाध होत नाही, त्याला ब्रह्म म्हणत जावं, त्याला परब्रह्म म्हणत जावं, त्याला परमात्मा म्हणा. ते अक्षर निश्चिम असं परब्रह्म सत्य आहे. जगत मात्र मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मैव ना परहा. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. हे जीव ब्रह्म के ज्ञान सांगणारे तुकोबारायाच्या गाथ्यात आलेले महावाक्य आहेत. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा आहे का? जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा सामान्य नाही, तो पंचम वेद आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ऐराणी. वा वा भार माता तुका तरी बोले सहजवाणी. त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. जयाचे विसाट शब्द सुखे म्हणो ते वेद. सदेह सचिदानंद कान होती ते. जगद्गुरु तुकोबारायांची वाणी म्हणजे साक्षात वेद आहे. वेदामध्ये जे 4 महावाक्य सांगितले, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि अशा अहम ब्रह्मास्मी, हे 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. मग जर जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा जर पंचम वेद असेल तर जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्यामध्ये संपूर्ण 4ही महावाक्याचं भाषांतर आलेलं आहे. अहम ब्रह्मास्मीचं भाषांतर करताना तुकोबारायांनी दिले, मी तो वासुदेव तत्वता. आपण कळो येईल विचारिता विवेके खोले पाहिजे. तरी ते चिते मी सहजे आहाच वाहाच देखिजे. तरी तुझे गमे म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी तो वासुदेव तत्वता. तत्वमसी या महावाक्याचं भाषांतर आहे. अमर आहा खरे के पहा खोटे हे. न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल हे. तत्वमसी महावाक्याचं भाषांतर आहे. आणि अयम आत्मा ब्रह्म तुका म्हणे हा तो स्वय पर. म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्खणीने वर्म संत चरण. हे अयम आत्मा ब्रह्म या महावाक्याचं भाषांतर आहे. आणि प्रज्ञानम ब्रह्म तुका म्हणे कैचे की व कोठे जीव निराळा. हो का तरंगु लहानू परे सिंधूशी नाही भिन्नू. अशा प्रकारचे जे अभंग आहेत हे प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचं भाषांतर आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तत्वमसी महावाक्याचं भाषांतर केलेलं आहे. ज्या परमार्थामध्ये महावाक्याचा विचार केला जातो त्याला अंतरंगाचा परमार्थ म्हणतात. त्याच्या अगोदर हे तर चालूच आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षट्संपत्ती, मोक्षत्व आणि तत्वम पदार्थ शोधन म्हणजे महावाक्याचं चिंतन करायचं. आणि महावाक्याचं चिंतन करत असताना महावाक्य कशाला म्हणत जावं? ज्या वाक्यानं जीव ब्रह्माची ऐक्यता प्रतिपादन केलेली असते त्याला महावाक्य म्हणतात. महावाक्य म्हणजे असं लांबलचक वाक्य असं त्याचा अर्थ नाही की तो थोडं वाक्य. तत्वमसी केवढं छोटं वाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म हे छोटं वाक्य आहे, पण यांना जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होतं. तुकोबारायानं तर याच्यापेक्षा कमी केले. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेच तू तेच तू तेच तू हेच महावाक्य. विठ्ठल
परब्रह्म तू आहेस, हेच महावाक्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि एक अवांतर वाक्य असतं, ध्यानात ठेवा. ज्या वाक्यामध्ये परब्रह्माचं केवळ परोक्षत्वानं ज्ञान होतं त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आता हे बघा, सत्यम अनंतम ब्रह्मा हे अवांतर वाक्य आहे. पण सच्चिदानंद परब्रह्म तूच आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, हे मात्र महावाक्य आहे. विठ्ठल. आमच्या गुरुजींनी सांगितलं, अवांतर वाक्यापासून जे ज्ञान होतंय त्याला परोक्ष ज्ञान म्हणत जावं, आणि महावाक्याला जे ज्ञान होतंय ते दृढ परोक्ष ज्ञान असतं. बघा, दशमोस्ती, दहावा तू आहेस, हे अवांतर वाक्य. दशमोस्ती, दहावा आहे, हे अवांतर वाक्य. पण दहावा तूच आहेस. दशमस्त्वम असि, दशमस्त्वम असि, हे झालं महावाक्य. म्हणजे दहावा तूच आहेस, हे झालं दृढ परोक्ष ज्ञान. म्हणजे महावाक्याच्या द्वारे आपण अभिन्नत्वानं आपल्याला ज्ञान होत आहे, आणि ते ज्ञान झालेलं कधी पुन्हा निघून जात नाही. बोधून मैळे तयाचा. एकदा आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झाल्यानंतर अज्ञान फिरोनी नये घरा, शमदम कळा विज्ञान सज्ञान, परतोनी अज्ञान नये घरा. एकदा एका वस्तूचं ज्ञान झालं तर पुन्हा अज्ञान होत नाही. ध्यानात ठेवा, या वस्तूला मोबाईल म्हणतात. असं एकदा कळाल्यानंतर तुम्हाला कोणी समोर धरलं तर तुम्ही त्याला मोबाईलच म्हणणार, याला हंडाच म्हणणार तुम्ही, कारण त्या हंड्याचं आता अज्ञान निवृत्त झाले. पण जन्मामध्ये पहिल्यांदाच ही वस्तू पाहिली तर आपल्याला नाही कळणार. मग जगदांत पदार्थाचं अज्ञान एकदा निवृत्त झाल्यानंतर पुन्हा कधी त्याचं अज्ञान निर्माण होत नाही. तसं एकदा मी ब्रह्मरूप आहे असा जर दृढ परोक्ष बोध झाला तर तो बोध कधीच मलिन होत नाही. आणि असा कोणाचा बोध मलिन होत नसेल तर तो महात्मा आहे. विठ्ठल महावाक्याचं चिंतन सांगण्याकरता हा दृष्टांत घेतलेला आहे. पावसाचा दृष्टांत. क्षरला सागर, गंगा ओघी मिळे, आपणचे खेळे आपणाशी. प्रकार असा आहे, 14 जानेवारी नंतर, म्हणजे आफ्टर 12 डेज, म्हणजे 12 दिवसानंतर काय होईल? 14 जानेवारी नंतर सूर्याचे प्रकाश किरण या पृथ्वी तलावर लंब रूपानं पडायला लागतील. आणि त्या प्रकाश किरणामध्ये प्रकाशाची उष्णतेची घनता अधिक असेल, आणि ती घनता प्रकाशाची अधिक असल्यामुळं समुद्राच्या पाण्याची वाफ बनेल. क्षरला सागर. सागर म्हणजे समुद्र. क्षरण होणे म्हणजे त्याचं बाष्पीभवन होणे. सूर्याच्या उष्णतेमुळं त्या समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. क्षरला सागर, गंगा ओघी मिळे. बाष्पीभवन होतं आणि ते बाष्प वर गेल्यानंतर त्याचे ढग बनतात. त्याला शुद्ध मराठीमध्ये क्लाउड्स म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला ढग म्हणतात. बरं का बाबा? येथीचे सांगणे ऐसेची आहे, असंच आमचं असतं. आणि ते ढग मग हलके असल्यामुळे वाऱ्यानं वाहून नेले जातात. वाऱ्यानं वाहून नेल्यानंतर मग त्याला गार 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 वारा लागतो. गार वारा लागल्यानंतर त्याच्यातून छोटे 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 रेन ड्रॉप्स, पावसाचे थेंब तुटायला लागतात. आपण आता थेंब तुटायला लागले, आणि थेंब तुटता 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 धो 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 पाऊस पडतो. आपल्या घरातल्या पन्हाळाचं पाणी नालीमध्ये येतं, नालीचं पाणी ओढ्यामध्ये जातं, ओढ्याचं पाणी त्याच्यापेक्षा मोठ्या ओढ्यामध्ये जातं, त्या ओढ्याच्या पाण्यातलं पाणी पुन्हा एखाद्या मोठ्या नदीत जातं. मुळातलं पाणी कुठलंय? ढगातून आलंय. ढगातलं पाणी कुठलंय? समुद्रातलं. मुळातलं पाणी कुठलंय? समुद्रातलं. लहानपणी आम्ही म्हणायचो ते ढग आता पाणी प्यायला चालले, पाणी प्यायला चालले. खरंच आहे ते. समजा पाणी प्यायला चालले का पाणी पिऊन आले होते कोणाला? ते रिटर्न आले होते. फॉरेन रिटर्न जसे असतात तसे ते. मग काय, मोठ्या नदीमध्ये गेलं की ती नदी कुठंतरी गोदावरीला जाऊन मिळणार. मग ती गोदावरी वाहत वाहत घो गो 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 वाहत जाते, आणि त्या गोदावरीला अनंत नद्या भारतातल्या मिळतात. ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी,
जाके मिल गई सागर में वही सब एक है। मग कृष्णा, कावेरी, गंडकी, गोदावरी एक सगळ्या त्या समुद्राला मिळण्याच्या अगोदर त्या मिळतात, त्याला नद म्हणतात। नदी, नथ, नद म्हणजे काय, ते पुरुषवाचक शब्द आहे। नदी ही फिमेल आहे, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे। नदी, ती नदी का तो नदी, ती नदी एक नाही, तो समुद्र, ते नद, नद, नद म्हणजे पुरुषवाचक शब्द आहे। नद म्हणजे अशा अनेक गोदावरी सारख्या नद्या एकत्र मिळाले, ज्यानं गंगासागर पाहिलंय। आपल्याला वाटतं हे समुद्रच आहे काय की, अफाट नुसतं पाणीच पाणी असतं। आपल्याला वाटतं हे समुद्र आहे काय की, पण त्याचा प्रवाह हळूहळू ते समुद्रामध्ये कडे वाहत असतो, त्याचे काठा दिसत नाही। असा नद, मग हा नद कुठे प्रवेश करतो, समुद्रामध्ये प्रवेश करतो। हे मुळातलं पाणी गंगेतलं, नदीतलं, नदातलं पाणी मुळातलं कुठलंय, ढगातलं, आणि ढगातलं कुठून आलंय, समुद्रातलं, आणि मिळालंय कुठं, समुद्रात। म्हणजे काय झालं, आपणाची खेळ। क्षरला सागर गंगा उघी मिळे, क्षरला सागर गंगा उघी मिळे, आपणाची खेळे आपणाशी। हा समुद्र आपणच आपल्यामध्ये खेळायला, हाच समुद्र बाष्प बनतो, हाच समुद्र ढग बनतो, हाच समुद्र पावसाच्या रूपामध्ये परिणत होतो, हाच समुद्र नदी नाल्यातलं पाणी बनतो, हाच समुद्र ओढा बनतो, हाच समुद्र गंगा बनतो, आणि तो गंगेच्या दारे तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय। मग समुद्राच्या पाण्याला गंगा म्हणणेपणा, ओढा म्हणणेपणा ह्या उपाध्या निर्माण होतात। मग ह्या उपाध्या कशा आहेत ते दुसऱ्या चरणात सांगितलं। मधीला टेलरने कसं प्रसन्न वातावरण केलंय की नाही।
ठीक आहे नाही. आणि हे असं गायन करायला एका दिवसात होत नाही त्यांना. तेव्हा पी हळदन होय गुरी असं होतंय का? आता ते कीर्तनात सांगतं याला काय करावं लागतं म्हणतं बाबा, काय करावं लागतंय ते सगळ्याला लक्षात आलं काय करावं लागतं. आता बोलण्यासारखं नाही पण असं ते विठ्ठल आपलं गायन इतकं सुंदर असतं की ते कीर्तनकारालाही प्रसन्न करणार असतं. ध्यानात ठेवा. ज्याप्रमाणे जाई जुईच्या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळतो, फ्रॅग्रन्स ऑफ जस्मिन म्हणतात त्याला. फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध. जाई जुईच्या फुलांचा जसा सुगंध संपूर्ण वातावरणामध्ये दरवळतो तसा आमच्या टेलर यांचा आवाज. आता मला त्यांचं नाव प्रत्यक्ष माहित नाही, मी टेलरच म्हणतो. महादेव महाराजांचा आवाज एखाद्या सुगंधित फुलासारखा दरवळला. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पुढे हे सुद्धा कमी पडलं, नाद निनाद लारे त्याच्यापेक्षा सुद्धा वर गेलं ते विठ्ठल. म्हणून क्षरला सागर हे असं करायला, हे असं ओठातून गायलं जात नाही. याला ठेवा, याला दिलसे म्हणतात. मनातून ते परावाणीतून येत असतं. वैखरीवाणीतलं वरवर असतं, मध्यमामारीतलं त्याच्यापेक्षा थोडं डीप मध्ये असतं. पश्चिंती जरा डीप जाते आणि परावाणी डेप्थ ऑफ द हार्ट म्हणजे हृदयाच्या खोलीतून निघत असतं. ते त्याला काय म्हणायचं बघा, डेप्थ ऑफ द हार्ट. तानसेन कसा गात होता? तानसेन अकबराच्या दरबारातला कसा गात होता? डेप्थ ऑफ द हार्ट. हृदयाच्या आत्म्यातून आवाज निघाला पाहिजे. आत्म्यातून आवाज निघाला रे निघाला. आता महाराजांचं मी गायन ऐकलं नाही, पण महाराजांच्या बद्दल ऐकले की त्यांचा गाता सुद्धा डेप्थ ऑफ द हार्ट येतो. आमच्याकडं महादेव महाराज इरळतकर, तुम्हाला सगळ्यांना परिचय असेल, कीर्तन ठेवलंय ना परिचय असेल. त्यांचा जो आवाज आहे त्या आवाजामध्ये जी गरिमा आहे ते एकदम अंतरात्म्यातून आवाज येतो. ज्यावेळेस ते अभंग संपतो ना, श्री विठ्ठल श्री तुकोबरा ऐका, डोळ्यात पाणी येत आहे. त्याला देवाचं प्रेम मिळालेलं असतं. ध्यानात ठेवा. तसं गायन करताना असं तानसेन जर गायन करायला असेल तर त्याला कानसेनच पाहिजे मात्र. नाहीतर काय, ऐशी हळवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोटी होईल मुखिया बहिऱ्याची. ऐकणारा सुद्धा कानसेन पाहिजे आणि गाणारे असे टेलर सारखे तानसेन पाहिजेत. विठ्ठल मला काही जास्त संगीतामधलं माहित नाही, पण अनेक असे राग आहेत. म्हणून ते मारवा आहे, बसंत आहे, यमन कल्याण काहीतरी असतं ना की नाही, ती भैरवी असतो, वृंदावनी असतो म्हणा काहीतरी. मला हे फक्त नावच माहिती, मला काही येत नाही की नाही. कोयल कुके मल्हार ऐसा देखा मौसम पहिली बार. विठ्ठल शरला सागर गंगा ओघी मिळे. एक प्रमाण आपल्याला एवढं सुंदर आपल्याला हृदयाला आनंद देत आहे. तुकोबारायचा गाथा महाराजांच्या मुखातनं किती आनंद देत असेल. सोलायची बोय नाही म्हणजे बोलायची सोय नाही. विठ्ठल म्हणून चरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. त्या समुद्राच्या पाण्याला अनेक उपाध्या लागतात, पण सगळ्या उपाधीतलं पाणी मात्र एक आहे. तशा प्रकारे त्या ब्रह्मचैतन्याला अविद्या उपाधी लागली की त्याला जीव येणे नावे, त्याला जीव म्हणतात. अंतकरण विशिष्ट चैतन्य को जीव कहे है. अविद्याची उपाधी लागली की त्याच सच्चिदानंद रूपाला जीव म्हणणेपणा येतो. जीव होत नाही, जीव म्हणणेपणा येतो. आणि त्याच परब्रह्माला माया उपाधी लागली की त्याला ईश्वर म्हणणेपणा येतो. मग तो हे सगळं करतो. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. आणि असा ईश्वर जगताची उत्पत्ती करण्याला अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. सिद्धांत असाच आहे.
ईश्वरामधली माया काढली, ईश्वरामधली माया उपाधी काढली आणि जीवातली अविद्या काढली तर जीव हा ब्रह्मरूपच आहे असा महत्वाचा सिद्धांत अभंगात सांगितला. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मधील ते वाव अवघे उपाधी. ही उपाधी वाव आहे. वाव म्हणजे मिथ्या आहे. वाव शब्द 15व्या अध्यायात आलेला आहे. करोनी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हो वाव या अध्यावो 15वा. वाव म्हणजे स्वतःहून विलक्षण. ही उपाधी मिथ्या आहे पण त्याच्यातलं सच्चिदानंद चैतन्य, चैतन्य तो जेव का तेव्हा आहे. जे जीवामधलं आत्मचैतन्य आहे आणि ईश्वरामधलं जे ब्रह्मचैतन्य ते दोन्ही एकच आहे. जीव बसा बाबा खाली. रामकृष्ण रे बसा बस बस. मला अडचण जाते ती. बसा. विठ्ठल विठ्ठल. मला माझ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जरासं जर हे बिघडलं तर काय होतं, मला एकदा असं डिस्टर्ब झालं की 2 तास बोलताच येत नाही. पण कीर्तन किती तास असतंय? किती तास आहे. मला असं डिस्टर्ब झाला ते साईड स्क्रीनवरनं काहीतरी इकडे तिकडे गेलं की बॅट्समनची एकाग्रता भंग होते. किती बॅट्समन रोहित शर्मा सारखा का असं पण एकाग्रता भंग झाली की दुसऱ्याच बॉलवर तो क्लीन बोल्ड होतो. फुलटॉस आलेल्या बॉलचा टप्पा न पडू देणारा रोहित शर्मा क्लीन बोल्ड होतो. फक्त असं कॉन्सन्ट्रेशन बिघडलं की होतं. विठ्ठल मधील ते वाव अवघे उपाधी तुम्हा आम्हामध्ये तेची परी. जगद्गुरु तुकोबारा देवाला तत्वज्ञान सांगतात. देवा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये 30 तारा आहे. अमर तू खरा काय नोहे जे मी दातारा. देवा तू अमर आहेस आणि आम्ही का मरकेत का रे. आम्हासी नाम तो तुझं नाम रूप नाही आणि आम्हासी ते दाव काही. जगद्गुरु तुकोबारा देवाला तत्वज्ञान सांगतात. प्रसंगात देवाला भांडतात. देवा तुला नामरूप नाही तर आम्हाला बी नामरूप नाही. आम्ही देहाच्या पलीकडचे, पंचकोशाच्या पलीकडचे, देहत्रयाचे आम्ही द्रष्टे आहोत. जसा तू सच्चिदानंद स्वरूप आहेस तसे आम्ही आहोत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली पण तू मात्र जरा बेईमानी केली. तुझी घोंगडी शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे आणि आम्हाला अज्ञान रूपी घोंगडी दिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हा सिका दिली वांगली रे. नवा ठाई फाटून गेली अरे रक्त मुताने भरली रे. आणि तुझी गोंडी कष्ट तुझी षडगुण गोंडे श्याम सुंदरा. तुझं ऐका यशस्वी अवतारी ही तुझी घोंगडी आणि आमची मलिन घोंगडी. पण दोघातलं चैतन्य मात्र कसं आहे? एकच आहे म्हणजे वन अँड सेम आहे. विठ्ठल हेच समजून देण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी वेदांत शास्त्राचा दृष्टांत घेतलाय 3ऱ्या चरणात.
ते साखळगावकर आहेत. आणि आम्ही आवडीने त्यांना भाऊसाहेब म्हणतो. बरोबर, भाऊसाहेब आहेत ते. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शॉर्ट बट स्वीट. शॉर्ट बट स्वीट. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कीर्तना करता किती गायक लागतात हे असं काही गणित नाही झालं तेव्हा. असे हे 2-4 जर झाले ना काय गरजच पडत नाही. 4-3च गायकांना बस बस. एक गायक लाख गायकाची बरोबर आहे. नाही तर कधी कधी असं पाहायला मिळतं एक धड न भाराभरची द्या. 200 म्हणले उभं केलेली टाळकरी आहे. कुणकड बी वाजवायला लागले. सगळं कीर्तन वाजवून टाकलं. 2-4 जर झाले तर एक गायक लाख गायकाची बरोबर करते. आमचे एक मृदंगाचार्य कोटी गायक आपल्या मृदंगाचार्याची बरोबरी करतात. तुमच्या गावातले श्रोते, तुमच्या गावातले श्रोते म्हणजे कानशे नाहीत. एक श्रोता लाख श्रोता. विठ्ठल मी कधीच गर्दीला भाव देत नाही. त्यांना ठेवा. गर्दीपेक्षा काय पाहिजे? दर्दी. ही सगळी तुम्ही दर्दी आहे नाही का? नाही विठ्ठल सगळं दिलसे चाललेलं आहे. आता कसं दिलसे म्हणायचं त्याला. विठ्ठल घटमट झाले आकाशाचे पोटी. हा दृष्टांत वेदांत शास्त्राचा आहे. ध्यानात ठेवा. हा अभंगच जरा अंतरंग चिंतनातला असल्यामुळं हे चिंतन श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन हे जे करतंय त्याच्याकरता हा अभंग अत्यंत आवडत आहे की नाही. घटमट झाले आकाशाचे पोटी वचनेचे तुटे तेचे ते. पहिल्या चरणामध्ये अत्यंत सोपा दृष्टांत दिला. सिद्धांत समजून देण्याकरता जी क्लुप्ती केल्या जाते त्याला दृष्टांत म्हणतात. आणि दृष्टांत हा उभयसंमत असला पाहिजे. दोघांनाही माहित असला पाहिजे. हा दृष्टांत कदाचित सामान्य लोकांना माहित असेल जे वेदांताचं अध्ययन करत नाही. ठीक आहे ना. घट पट मठ उपाधी उपहित अंतकरण विशिष्ट चैतन्य हे जर असं कोणी बोलत असेल तर समजत जाऊ त्याला साधक आश्रमाचं म्हणजे गुरुजींच्या संप्रदायाचं वारं लागलं असं त्याला माहित होतंय. नाहीतर शक्यच नाही. ध्यानात हे कानावर सुद्धा पडत नाही. काही कीर्तनकाराचे तर हे कुठं गाई सुद्धा नाही येते. बस 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 चाललंय. कीर्तनकाराची कीर्तन लोकांच्या अज्ञानावर चाललीत. बरं आहे बरं आहे. कीर्तनकार तोच दरवर्षी सांगतो. आपण तेच ऐकतो कारण आपण विसरून जातो. आपण जर नाही विसरलो तर कीर्तनकाराची दाल नाही गलने वाली है. विठ्ठल घटमठ झाले आकाशाचे पोटी. घट आणि मठ हे दृष्टांत ज्ञानोबारांनी घेतले. घटुमटू घडले पाठीतेची मोडले आकाश ते संचले असतचे असे. घटाच्या आश्रयानं जी पोकळी राहते तिला घटाकाश म्हणतात. ही सगळी पोकळीच आहे. ही अबंडन्स अशी पोकळी आहे. तुम्ही लाखो वर्ष जरी प्रवास केला तर ती पोकळी आहेच. या पोकळीमध्ये कितीतरी ब्रह्मांड आहेत, कितीतरी सूर्यमाला आहेत. आणि अशा एका सूर्यमालेमध्ये कितीतरी पृथ्वी फिरायला लागल्यात. एकच पृथ्वी नाही रे बाबा. कितीतरी अचिंत्य परमात्म्याचे जग अचिंत्य. परमात्माच अचिंत्य. परमात्म्याची लीला अचिंत्य. परमात्म्याची माया अचिंत्य. आपल्याला जग किती माहित असतं आपल्याला. तुम्ही सांगा समुद्राच्या खाली जर आपण पाहिलं तर पृथ्वी तलावर जेवढी सृष्टी त्याच्या अनंत पटीनं सृष्टी समुद्रात आहे. एक समुद्रातला महाकाय प्राणी या मंडपच्या दुप्पट जरी केला तर त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्या प्राण्यानं जर आपली सेफ्टी मारली तर जहाज उलटून पडेल एवढे प्राणी समुद्रात मोठमोठाले येतात. अचिंत्य रचना. समुद्राखाली हिमालय पर्वतापेक्षा उंच असणारे कितीतरी उंच पर्वत आहेत. तुम्ही पहा त्याच्या तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर डिस्कव्हरी चॅनल असतं ते. मी पाहत नाही पण तुम्हाला रेफरन्स द्यायला. मी टीव्ही पाहत नाही पण तुम्हाला सांगण्याकरता मला थोडं पाहावं लागतं. पण सांगण्याकरता आम्ही 12वीला असताना एक नॉन डिटेल होतं. इथं जर कोणी त्या बॅचचं असेल तर 20,000 लीग अंडर द सी. कोणी जर 1984 ला जर 12वीला असेल तर ते त्याच्या मेमरीत असेल तर
त्याच्या डोक्यात असेल तर हे नॉन डिटेल होतं. समुद्राखाली प्रवास केला होता त्याचं वर्णन होतं. म्हणजे समुद्रामध्ये अचिंत्य सृष्टी आहे, अशी अनंत पृथ्वी आहे. अहो एका झरोक्यातून जशा प्रकारे भ्रमत कटाह जैसे ज्ञानोबरायन दिले, त्या पत्राच्या झरोक्यातून सूर्यकिरण जसे घोंगावतात न कण, तसे अनंत ब्रह्मांड आहेत. एका रोमी ऐसे भेंडे, अत्यंत अशा प्रकारची रचना ध्यानात ठेवा. म्हणून हे स्पेस कितीतरी मोठा आहे. मग त्या स्पेस मध्ये घट तयार केला, मडकं तयार केलं, नंतर त्याच्यात पोकळी भरली, नाही का? मडकं तयार केलं, परत पोकळी भरली का? पोकळीतच मड घाला, पोकळीतच घट झाला. आता तुम्ही तर दासोपंत महाराजांचं ऐकलेलं आहे, तुम्हाला वारं लागलेलं आहे गुरुजींच. मग त्या घटाच्या आश्रयानं पोकळी राहते, त्याला घटाकाश म्हणतात. आणि आता इथं अगोदर मंडप नव्हता, पण पोकळी होती का नाही? पोकळी पहिल्यापासूनच होती. मग पोकळीमध्ये काय बनला? मंडप बनला. मग याच्यातली पोकळी काय झाली? मठाकाश. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर हे सगळं काढण्यात येईल. मग याच्यातलं आकाश असं जायचं, महाकाशाला मिळायचं का? महाकाशाचं हागा जे वेळू घटू फुटे, ते वेळी तेथेचे आकाश लागे नीट वाटे, आणि वाटा लागे तरी ज भेटेन काय एरवी चुके. प्रश्नार्थ चिन्ह आहे. म्हणजे तुम्ही घटाकाश म्हणताना बी ते महाकाशाच आहे, मठाकाश म्हणताना बी ते महाकाशाच आहे. फक्त उपाधीमुळे त्याचा तुकडा पडल्यासारखं वाटतंय. त्याप्रमाणे तुम्ही जीव म्हणताना तुम्ही सच्चिदानंद रूपच आहे, आणि ईश्वर म्हणताना सुद्धा सच्चिदानंद रूपच आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, जीवामधलं आणि ईश्वरामधलं चैतन्य एकच आहे. मग घटमट झाले आकाशाची पोटी, वचनेची तुटी तेथेची ते. फक्त हे वाचारंभन आहे, फक्त बोलणं आहे. बोलणं कसं असतं तुम्हाला सांगतो. एक जण म्हणू लागला, माझा बाप ब्रह्मचारी. काय म्हणू लागला बाबा? काय वाक्य आलं ऐका कानाला? माझा बाप ब्रह्मचारी. शक्य आहे का हे? म्हणा ना, छे असं कसं शक्य आहे? आणि तू बोलायलाच तू आहेस ना रे हजर. तू म्हणतो माझा बाप ब्रह्मचारी. हे बोलणं कसं आहे? वाचारंभन. याला काय म्हणायचं? वाचारंभन म्हणायचं. कोणी म्हणू लागला, आमच्या गावामध्ये वंध्यापुत्रांचं संमेलन झालं. वंध्यापुत्र बाबा बरं का? वंध्यापुत्र म्हणजे काय? वाहनबाईचे लेकर. किती असतात वाहनबाईला लेकर? वंध्यपुत्राचं संमेलन झालं. हे वाचारंभन आहे का? खरं काय घडलंय? हे फक्त वाचारंभन आहे. एक जण म्हणू लागला, मी मुका आहे. मुका आहे तर बोलल कसा, बोलल तर मुका कसा? हे मुका हे सुद्धा काय? वाचारंभन आहे. एक जण म्हणला, या जगतामध्ये वंध्यापुत्राचं संमेलन झालं, त्याला मंडप दिला, आणि त्या मंडपाला एक एक खांब सशाच्या शिंगाचा लावला. हे वाचारंभन आहे, वंध्यपुत्रच नाही. आणि ते मंडप दिल्यानंतर मग सगळ्या पंक्ती बसल्या, वंध्यापुत्रांच्या पंक्ती बसल्या. स्वयंपाक कोणी गाईच्या तुपातला करेल? काशीच्या तुपातला स्वयंपाक. चला आज घ्या. कोणतं तूप? काशीचं तूप. तिला दूध आहे का? काशीचे आणि तुपे राया ओगरले जैसे. हे अजातवादाचे दृष्टांत आहेत. आणि मग म्हणले सगळे वंध्यापुत्र जेवायला बसले, काशीच्या तुपातला स्वयंपाक केला, आणि कोण वाढायला होत्या? सगळ्या वंध्यापुत्राच्या सुना. आता याच्यातलं काय खरंय? हे वाचारंभन आहे. विठ्ठल म्हणून घटमट झाले आकाशाचे पोटी, वचनेचे ते मधील ते वाव अवघे उपर. इथेच अभंगाचा भाव झालाय असं समजून सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करावे. आकाशाची पोटी, वचनेची तुटी तेथेची ते. मधील ते वाव अवघे उपाधे, तुम्हा अमामध्ये त्याची परी. आणि सरते शेवटी जो दृष्टांत दिला तुमच्या आमच्या अनुभवाचा, तो का म्हणे
दाखविले नियोजित वेळ संपलेला आहे. तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया, मधील ते वाव अवघे उपाधी, तुम्हा आम्हामध्ये तेची परी सरते. शेवटी जगद्गुरु तुकोबाराने एक दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत म्हणजे उभय संमत आहे, सगळ्यांच्या अनुभवाचा बीजाचा दृष्टांत आहे. शेतकरी वर्गामध्ये बीजाला अनन्यसाधारण महत्व आहे. बीज जळाची जवळी कल आहे आणि त्याची शाखोपशाखी होये. पुढचं आपल्याला नाही घ्यायचं. तैसे मज करणे आहे पोतांचे हे सृष्टीचा क्रम सांगण्याकरता घेतले, पण
त्या बीजाला त्या पाण्याची जवळता झाली की त्याच्यातून अंकुर फुटले जातो. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. बीजामधून एक असा अंकुर फुटल्या जातो. आणि ज्याप्रमाणे बीज असतं, बीज असं असतं की जे कधी बदलत नाही. बीजाची व्याख्या करताना ज्ञानोबरायनं असलेलं जे नासतु नास धावे, जयाचा विस्तार जे थलपे ते तयाचे बीज म्हणजे, जे कधी नष्ट होत नाही. आणि ज्याचा विस्तार ज्याच्यामध्ये लपलेला आहे त्याला त्याचं बीज म्हणायचं. म्हणजे आंब्याची कोय कधी नष्ट होत नाही. आंब्याची कोय नष्ट होते ना आंब्याच्या झाडाला जन्म देते. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये. असं कुठपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत हे असंच चालतं. साळीचा कनो मने मी न उगवे साळीपणे, साळच पेरलीन साळच आली. ही किती दिवस? अनादिकालपर्यंत. साळ कधी गहू म्हणून उगवत नाही. बीज बोई बबुल का तो आम कहा से लाए. एवढं तर ते सिनेमावाल्यांना कळाले. जैसी करणी वैसी भरणी फिर क्यों पछताए. बीज बोई बबुल का तो आम कहा से लाए. म्हणून आंब्याची कोय लावली, त्याला अंकुरित झाली, त्याचं झाड मोठं झालं, फांद्या आल्या, उपफांद्या आल्या, डहाळ्या लागल्या. डहाळ्या लागल्यानंतर मग एक सीझन असा येतो ते मोहरल्या जातो. आंब्याला मोहरला म्हणतो की नाही, मोहर आलेला असतो. आणि ते मोहर झाला की त्या मोहराचं फर्टिलायझेशन होत आहे, त्याला फलन म्हणतात. ते फर्टिलायझेशन झाले की त्या आंब्याच्या मोहरलेल्या फर्टिलायझेशन त्याला बारीक बारीक शेंगा लागतात. होच का बाई बाबा? हो, शेंगात लागतात ना आंब्याला. काय हो म्हणजे आता कीर्तन सोडायची वेळ आली ना. तुम्ही कसं काय सांगा, आंब्याला शेंगा लागल्यात म्हणलं करच आहे. आता वाकडीच्या तळ्याच्या पाण्याने लागत असेल तर काय. मी तुमचं अवधान पाहू लागलो. तुम्ही होच म्हणाले. आता कीर्तन कर सगळं काय खरं सांगत असतात काय. म्हणून त्याला बारीक बारीक आता हे लागतात, त्याला कैरी लागते. छोटा आंबा म्हणजे त्याला कैरी म्हणतात. आणि मग ती परिपक्व झाली की त्या आंबा परिपक्व झाला की त्याच्यामध्ये धांबुका किंवा चिंचुका असतो नाही का. काय होच का नाही. त्याच्यामध्ये काय येते मग? कोय येते. कोय कोय आंब्यामध्ये कोय लावली काय कोय, आणि आली काय कोय. मग तुका म्हणे बीजे बीज दाखविले. लावलेल्या कोईच्या त्या कोईनं दुसरी कोय दाखवली, पण लावलेली कोय नष्ट झाली, नवी कोय निर्माण झाली. सजातीय म्हणायची याला. कोणती सजाती? तीच नाही. मग तुम्ही सांगा. आणि मग याला पत्र पुष्प आले गेले वाया. पानं फुलं झडून जातात, पण त्याच्यातली कोय मात्र मुख्य भाग आहे. बीजम्मा सर्वभूतानाम. झाडाचं मुख्य बीज आहे. तसा या जगताला प्रसवणारा परमात्मा बीज आहे. मी पितामहाचा पिता. अनंत सृष्ट्या त्या सचिदानंद परब्रह्मावर बहरल्या जातात आणि लयाला जातात. पण परब्रह्म तर जशाला तसं राहतं. त्याच परब्रह्माला माया नावाची उपाधी लागली की त्याला ईश्वर म्हणणेपणा येतो. आणि त्याच परब्रह्माला अविद्या उपाधी लागली की त्याला जीव म्हणण्यापणा येतो. पण जीव हा ब्रह्मरूपच आहे. उपाधी गेली की काय तो ब्रह्मरूपच आहे. मग मधली उपाधी कशी? मधील ते वाव अवधी उपाधी तुम्हा आमामध्ये तेची परी. अशाच प्रकारचं आपल्याला हे तत्वज्ञान व्हावं आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानानं आपलं जीवन उजळून निघावं. जीवन मुक्ती विलक्षण सुख आपल्याला भोगायला मिळावं. खरं म्हणजे येण्याचं एकच प्रयोजन आहे. मी आता कीर्तनाला तसं फारसं जात नाहीये. कीर्तन मला कळतंय म्हणून करत नाही. मला ही अवस्था परिपक्व व्हावी. मला दुसऱ्याला काय मिळतं हे मला माहित नाही. फक्त माझं निधी द्यासून घडतंय. मी माझ्या अभ्यासाकरता कीर्तन करतोय. मी सांगण्याकरता कीर्तन करतच नाहीये. ठीक आहे ना. आता सूर्य निघाल्यानंतर अनंत कमळ विकसित होत असतील ते त्या सूर्याला काय खबर. सूर्याच्या उपस्थितीमध्ये अनंत कमळ विकसित होत असतील, पण सूर्य आपल्या महिमेनं निघतो तर कमळा करता निघतो. तशा प्रकारे कीर्तन करत असताना एकच भाव असावा.
कोणतंही अवच्छेदक नसावं, ठीक आहे नाही, कोणतंही, फक्त आपला जो अभ्यास झालाय निधिध्यासन तेवी सदाभ्यासे निरंतर चित्तासी परम पुरुषाची मोहर मग शरीर जावो अथवा राहो. 8व्या अध्यायातली 82 क्रमांकाची ओवी घरी जाऊन बघा. आणि जर कोणाला दररोजच ऐकायचं असेल तर ही ओवी चालू आहे माझी. गुगल मीटला पाठावर 100 लोक जॉईन असतात. माझा नंबर आहे 770 947 2580. हे कॅच केलं ना तुम्हाला दररोज ज्ञानेश्वरी घरी ऐकायला मिळेल. 770 947 2580. पुन्हा एकदा सांगतो 770 947 2580. हा नंबर तुम्ही याला हाय करा, तुम्हाला लिंक येईल आणि दररोज 6:30 ते 7:30 ज्ञानेश्वरी घर बसल्या ऐकायला मिळेल. झालेली सेवा गुरुजींच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण. ज्ञानेश्वर